तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आपल्या मित्राचा 20वा दिवस आणि आज आपण करणार आहोत चेस्ट आणि ट्रायसेप. चला तर मग रेडी होऊन निघूया जिमसाठी. तर आज आहे आपला चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट. त्यामध्ये तर आज आपण करणार आहोत चेस्टची पहिली व्हेरिएशन आणि त्यामध्ये करणार आहोत तर आपण चेस्टच्या पहिल्या व्हेरिएशनमध्ये करणार आहोत डंबल प्रेस करणार आहोत आणि त्याच्यानंतर फ्लॅट बेंच, त्याच्यानंतर केबल फ्लाय आणि नंतर पेक डेक फ्लाय घेऊन 3 ते 4 व्हेरिएशन घेऊन आपला वर्कआउट संपवणार आहोत. कारण एका आठवड्यात मी एका मसाला 2दा ट्रेन करतो. त्याच्यामुळे एका दिवशी चेस्टच्या व्हेरिएशनला 4 ते 5 व्हेरिएशन पुरेसे आहेत. आणि व्हेरिएशनमध्ये सारखं असा वर्कआउटमध्ये वर्कआउट स्प्लिटमध्ये बदल करण्याची गरज नाही. कारण जर आपल्याला एखाद्या आपण स्वतःने बनवलेल्या वर्कआउटमुळे जर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले भेटत असतील तर वर्कआउट बदलण्याची गरज नाही. तर मला माझी वर्कआउटमध्ये जो मी दररोज आता बघताय, तुम्ही पण व्हिडिओमध्ये सांगतोच आणि तुम्ही पण बघताय, तर मी जो डेली वर्कआउट करतो आणि जी माझी डेलीची रुटीन आहे त्या रुटीनमध्ये काहीच बदल करण्याचा सध्या तर गरज नाही. ना डाएटमध्ये बदल करण्याचा गरज आहे, ना वर्कआउटमध्ये बदल करण्याचा गरज आहे. कारण मला रिझल्ट तर चांगले भेटत आहेत. आणि राहिला विषय डाएटचा, तर लवकरच एक डाएटवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओ बनवणार आहे डाएटला. एक सिंपल डाएट आहे. असं जरी सांगितलं तरी समजण्यासारखी डाएट आहे, पण जर प्रॅक्टिकल करून दाखवलं तर ती सगळ्यात चांगलं असतं आणि माणूस प्रॅक्टिकली जास्त समजू शकतो. त्यामुळे लवकरच आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवू. आणि जो तुम्ही वर्कआउट करताय, डाएट करताय, तर त्याला दररोज करत जावं, कन्सिस्टन्स ठेवत जावं. कारण तुम्ही जर वर्कआउट चुकवला किंवा डाएट चुकवला तर त्याचा परिणाम बॉडीवर होते. एखाद्या वेळेस वर्कआउट चुकला तर तो रेस्ट डे एका प्रकारे रेस्ट डेच होतो. कारण जर तुम्ही कंटिन्यू वर्कआउट करत असाल, आठवडाभर वर्कआउट करत असाल, रेस्ट डेचा म्हणजे रविवार सोडून जर वर्कआउट करत असाल तर तुम्ही एका दिवस चुकला तरी चालतो. पण डाएटमध्ये मात्र ना रेस्ट डे जरी असला आणि तुम्ही सुट्टी घेतली असावी किंवा काही कारणाने तुम्ही जर वर्कआउट जर गेला नसाल तरी पण चालेल, पण डाएट चुकली नाही पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाची डाएटच आहे. आपण वर्कआउट करतो तो 30%च करतो आणि 70% तर पूर्ण डाएटवरच असतं. त्याच्यामुळे डाएट चुकू देऊ नका. फिटनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची डाएटच आहे. डाएटशिवाय बॉडी नाही. जर नाही केली तर त्याचे चुकीचे परिणाम होतात. जसं की तुम्ही क्रिएटिन घेत असाल आणि तर तुम्हाला दिवसाचं साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचंच आहे आणि ते प्यावंच लागतं. कारण काही वेळेस काय होतं, काही जण जो क्रिएटिन कंझ्युम करतो तो एकतर पाणी पित नाही किंवा काही करत नाही. त्याच्या कारणामुळे त्याला किडनीचे वगैरे प्रॉब्लेम येतात आणि उगाच सप्लिमेंटला बदनाम केलं जातं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्ही कुठलाही वर्कआउट फिटनेस रिलेटेड काही करत असाल तर तुम्ही त्या बाबतीत त्याचं नियमांचं पालन केलं पाहिजे. वर्कआउट नंतर व्यवस्थित डाएट, पोस्ट वर्कआउटचं हाय प्रोटीन मील घेतली पाहिजे. पुन्हा सकाळचा पहिली मील 8च्या अगोदरच केली पाहिजे. म्हणजे असं नियमात राहिलं तर फिटनेस व्यवस्थित चालतो. नाहीतर तुम्ही जर चुकीचं करचाल तर त्याचा परिणाम पण चुकीचेच होतील. तर आपण रेडी झालेलो आहोत आणि निघूया जिमसाठी आणि बाकीच्या गोष्टी जिममध्येच भेटून बोलू. तोवरचा व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण घेत आहोत
चेस्टची पहिली व्हेरिएशन इंक्लाइन डंबल प्रेस 25 किलो वेट आहे. फेलियरपर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. 21 मारले 10 con 10 một thôi. आप कर नको मी घेतो फक्त टच दे. 1 5 come on 1 3 more come on last get 15 तर मी घेत आहे चेस्टची सेकंड व्हेरिएशन फ्लॅट बेंच 15 kg वेट आहे. याचे फेलियर मारण्याचा 25 किलो वेट आहे. याचा फेलियर मारण्याचा प्रयत्न. 12 से एक नंबर दोन घे. चल बाकी चेस्टची थर्ड व्हेरिएशन केबल फ्लाय तर मी घेत आहे चेस्टची चौथी व्हेरिएशन पेक बिग फ्लाय 'चेस्ट कंप्लीट झालेली आहे आणि आता घेत आहोत ट्रायसेप मध्ये पहिली व्हेरिएशन स्कल क्रशर घेत आहे 15-20 किलो वेट आहे. तर फेलियर मारण्याचा प्रयत्न करू. सोड.
असंच होतं पाच जातील असं तर ट्रायसेपची सेकंड आणि शेवटची व्हेरिएशन रो पुश डाऊन घेत आहे.